विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। एसएससी बोर्ड पुणे यांच्याकडून एसएससी परीक्षा जी पुरवणी परीक्षा जूनमध्ये होणार आहे त्या पुरवणी परीक्षेचा आज वेळापत्रक जाहीर झालं आहे। या वेळापत्रकामध्ये कोणत्या दिनांकाला कोणता पेपर आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। पुरवणी परीक्षेचं ज्या विद्यार्थ्याचं मराठी हे माध्यम असणार आहे त्या विद्यार्थ्याचा मराठी या विषयाचा पेपर 16 जून रोजी असणार आहे आणि पेपरचा वेळ असणार आहे बघा 11 ते 2 सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीमध्ये हा पेपर असणार आहे आणि पेपरचा दिनांक आहे बघा 16 जून आणि त्या दिवशी वार असणार आहे मंगळवार। आणि पहिला पेपर जो असणार आहे तो मराठीचा, हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्याचा हिंदीचा पेपर असणार आहे, उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्याचा उर्दूचा, गुजराती माध्यमाच्या विद्यार्थ्याचा गुजरातीचा आणि कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्याचा कन्नड। ज्या विद्यार्थ्याचं जे माध्यम आहे, शिक्षणाचं जे माध्यम आहे त्या माध्यमाचा पहिला पेपर असणार आहे। तर दुसरा पेपर कधी असणार आहे? दुसरा पेपर लगेच 17 जून रोजी असणार आहे बघा। दुसरा पेपर 17 जून रोजी वार बुधवार असणार आहे आणि पेपरचा वेळ असणार आहे 11 ते 2 या कालावधीमध्ये द्वितीय भाषेचा पेपर असणार आहे। ज्या विद्यार्थ्याची द्वितीय भाषा मराठी आहे, कन्नड आहे, तामिळ आहे, तेलुगू आहे, मल्याळम, सिंधी, बंगाली व पंजाबी ती ज्या विद्यार्थ्याची सेकंड लँग्वेज असेल त्या विद्यार्थ्याचा सेकंड लँग्वेजचा पेपर हा बुधवारी असणार आहे आणि बुधवारी दिनांक आहे 17 जून। त्यानंतर बघा तिसरा पेपर कधी असणार आहे? तर तिसरा पेपर असणार आहे 18 जून रोजी, वार आहे गुरुवार आणि पेपरचा वेळ आहे 11 ते 2 या वेळामध्ये असणारा हा पेपर तो आहे व्यवसाय शिक्षणाचा। व्यवसाय शिक्षणामध्ये कोणकोणते विषय येतात बघा, तर पहिला विषय आहे मल्टी स्किल, त्यानंतरचा 4 व्हीलर सर्व्हिसेस। अशा पद्धतीने व्यवसाय शिक्षणाचे जे पेपर असतील ते असतील 18 जून 2026 वार गुरुवार। ज्या विद्यार्थ्याची सेकंड किंवा थर्ड लँग्वेज आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्यतो ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहे त्यांची सेकंड लँग्वेज ही हिंदी आहे, तर हिंदी या विषयाचा पेपर असणार आहे 19 जून 2026 आणि वेळ असणार आहे बघा 11 ते 2 या कालावधीमध्ये हा पेपर असणार आहे आणि विषय आहे हिंदी। ज्या विद्यार्थ्याची सेकंड लँग्वेज किंवा थर्ड लँग्वेज म्हणजे द्वितीय भाषा किंवा तृतीय भाषा ज्या विद्यार्थ्याची हिंदी असणार आहे त्या विद्यार्थ्याचा पेपर हा 19 जून रोजी असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर लगेचच 20 तारखेला पुन्हा आपला पेपर असणार आहे, 20 तारखेला शनिवार आणि पेपरचा वेळ आहे बघा 11 ते 2 या वेळेमध्ये ज्या विद्यार्थ्याचा तृतीय भाषा म्हणजे थर्ड लँग्वेज, प्रथम भाषा मराठी, द्वितीय भाषा हिंदी आणि तृतीय भाषा इंग्रजी अशा विद्यार्थ्याचा पेपर असणार आहे 20 जून रोजी आणि वार असणार आहे शनिवार आणि पेपरचा वेळ असणार आहे 11 ते 2। तर त्या विद्यार्थ्यांनी या दिवशी आपला पेपर द्यायचा आहे। त्यानंतरचा विषय आहे बघा गणित। गणिताचा पेपर असणार आहे 22 जून रोजी। ज्या विद्यार्थ्याचा गणित भाग 1 चा पेपर असेल म्हणजेच बीजगणिताचा पेपर असेल त्या विद्यार्थ्यांनी 22 जून रोजी 11 ते 1 म्हणजे 2 तासामध्ये आपला पेपर द्यायचा आहे। त्यानंतर भूमितीचा पेपर असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 23 तारखेला हा पेपर असणार आहे आणि वेळ असणार आहे 11 ते 2 आणि भूमितीचा पेपर आपला 11 ते 2 या वेळेमध्ये पूर्ण होणार आहे। त्यानंतरचा पेपर असेल बघा 24 जून 2026 रोजी जो असेल विज्ञान भाग 1 चा पेपर असेल आणि त्याचा वेळ असेल बघा 11 ते 1 या वेळेमध्ये तो पेपर होणार आहे। नंतरचा पेपर असेल लगेच 25 जून रोजी आणि तो असेल विज्ञान भाग 2 चा पेपर। तर विज्ञान भाग 1 चा पेपर हा 11 ते 1 कालावधीमध्ये होणार आहे म्हणजे 2 तासाचा हा पेपर असतो। आणि त्यानंतरचा आहे 27 तारखेला म्हणजे शनिवारी सोशल सायन्समध्ये पहिला विषय आहे बघा इतिहास व राज्यशास्त्र हा पेपर असणार आहे। त्यानंतर भूगोलाचा पेपर असणार आहे बघा 29 जून 2026 रोजी, वार आहे त्या दिवशी सोमवार, त्या दिवशी पेपर असणार आहे आपला भूगोलाचा आणि वेळ आहे पुन्हा 11 ते 1 या कालावधीमध्ये हा पेपर होणार आहे। अशा पद्धतीचे वेळापत्रक बोर्डाकडून आज जाहीर झालेलं आहे। या बोर्डाच्या वेळापत्रकामध्ये आपला मराठीचा पेपर असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 16 जून रोजी। विद्यार्थ्यांना जो पेपर द्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी ते नोट करून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे की आपला मराठीचा पेपर असणार आहे 16 जून रोजी। त्यानंतर व्यवसाय शिक्षणाचा जर पेपर असेल कोणाचा तर त्या विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षणाचा पेपर हा 18 जून रोजी द्यायचा आहे म्हणजे 18 जून 2026 वार गुरुवार। त्यानंतर आहेत बघा ज्या विद्यार्थ्याचा हिंदीचा पेपर द्यायचा असेल ज्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनी 19 जून 2026 रोजी हा पेपर द्यायचा आहे। इंग्रजीचा पेपर ज्या विद्यार्थ्यांना द्यायचा आहे त्यांनी 20 जून रोजी द्यायचा आहे आणि
बीजगणित म्हणजे गणित भाग 1चा पेपर हा 22 जून रोजी सोमवारी असणार आहे. गणित भाग 2चा पेपर हा 23 जून 2026 रोजी असणार आहे. नंतर लगेचच 24 जून रोजी विज्ञान भाग 1चा पेपर असणार आहे. 25 जून रोजी विज्ञान भाग 2चा पेपर असणार आहे आणि 27 जून रोजी सामाजिक शास्त्र इतिहास भाग 1चा पेपर असणार आहे आणि 29 जून 2026 रोजी वार सोमवार या दिवशी भूगोलाचा पेपर असणार आहे. अशा पद्धतीने बोर्डाच्या परीक्षेचं आज वेळापत्रक जाहीर झालं आहे. तरी देखील बोर्डाने एक महत्त्वाची टिप दिलेली आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, की परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळाकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल. सध्या हे वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाईटवरती अधिकृतरित्या जाहीर झालेलं आहे. तरी पण आपण शाळेशी संपर्क करायचा आहे. आपला जे वेळापत्रक आहे ते आपल्याला आपलं हॉल तिकीट आहे त्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल की आपला पेपर कोणत्या दिनांकाला आलेला आहे, ते देखील आपल्याला समजणार आहे. त्या वेळापत्रकावरून आपली खात्री करून घ्यायची आहे आणि ज्या दिवशी आपला पेपर आहे त्या पेपरला आपण उपस्थित राहायचं व चांगल्या पद्धतीने आपण पेपर द्यायचा आहे व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेबाबत कोणती अडचण असेल, कोणत्या विषयाबाबत अडचण असेल, शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही त्याचं नक्कीच शंका निरसन करण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.